1 जानेवारी 2026 रोजी केंद्र सरकारनं कापसावरील आयात शुल्क वाढवण्याचा अर्थात 11% करण्याचा निर्णय घेतला आणि तब्बल 9 दिवसामध्ये कापसाचे भाव हे 1000 रुपयांनी वाढलेले आपल्याला दिसलेत। हे कापसाचे भाव कुठपर्यंत जाणार आहेत, शेतकऱ्यांनी कापूस कधी विकावा, एकंदर याबद्दलची थोडक्यात आणि सविस्तर सोप्या भाषेत माहिती जाणून घेऊयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। सध्याचा जो कापसाचा दर आहे तो 7500, 600, 700, 800 पासून तर 8000, 100, 200 पर्यंत चालू आहे आणि क्वचित ठिकाणी 8000, 8500 पर्यंत सुद्धा कापसाचे दर होत आहेत। तर मग आता 8400 जो अकोटची पावती व्हायरल झाली तो नेमका काय विषय होता, तर तो लॉंग स्टेपल होता। म्हणजेच काय, त्याची जी क्वालिटी होती ती उत्तम होती, त्याच्यामुळे 8400चा अकोटला त्या ठिकाणी भाव मिळालेला आहे। परंतु आता सध्या जर आपण बघतोय तर गावखेड्यामध्ये जे व्यापारी आहेत ते 7500 ते 7800 पर्यंत कापूस विकत घेत आहेत आणि ज्या हे आहेत घेणाऱ्या इंडस्ट्री आहेत तर त्या ठिकाणी तुमचा कापूस हा जवळपास 8000 ते 8100 पर्यंत जातो आहे। फक्त त्या स्टेपलवर डिपेंड आहे, तो मध्यम धागा, लांब धागा, आकुड धागा यानुसार तुमच्या कापसाचे दर ठरता आहेत। आता याच्यामध्ये फक्त 9 दिवस झालेले आहेत आयात शुल्क वाढून, म्हणजेच परदेशातली आयात थांबलेली आहे। मात्र सध्या व्यापाऱ्यांची लॉबी सरकारला प्रेशर करते आहे की आपण ते आयात शुल्क वाढवलं पाहिजे, मात्र सरकार त्यांना एंटरटेन करत नाहीये, सरकार त्यांचं ऐकत नाहीये। त्यामुळे सरकारचं अभिनंदनच आपण केलं पाहिजे। म्हणून जे आता इम्पोर्ट ड्युटी लावलेली 11% ती सरकार काढणार नाही अशी परिस्थिती आहे। त्याच्यामध्ये आता आंतरराष्ट्रीय धोरणांबद्दल एक आहे अमेरिकेचं, तर अमेरिकेचं म्हणणं आहे की आमचं जीएम सोयाबीन कॉटन तुम्ही घ्यावा आणि तो जर करार भारत सरकारनं मान्य केला तर मग त्यांना कदाचित 11% आयात शुल्क नसेल ती तशीच खुली आयात करू शकतात किंवा काहीतरी निर्णय होऊ शकतो। मात्र भारत सरकार त्याला अनुकूल नाहीये, ते करार होताना काही दिसत नाहीये, त्यामुळे ती गोष्ट पण काही होणार नाही। दुसरा मुद्दा म्हणजे काय, तर भारत हा सर्वाधिक कापूस निर्यात जर कोणाला करत असेल तर तो बांगलादेशला करतो आहे। तर बांगलादेशमध्ये आपण 45% पेक्षा जास्त कापूस निर्यात करतो आणि त्या ठिकाणी बांगलादेशच्या सरकारचं किंवा त्या लोकांचं चाललं होतं की भारतातून आपल्याकडे जो कापूस येतो तर त्यासाठी 20% इतका आयात शुल्क लादावं, पण तसा जर निर्णय घेतला तर मग आपल्याला कमी दर मिळतील किंवा आपले दर पडतील, कारण की निर्यात मोठ्या प्रमाणात होणार नाही। मात्र जी बांगलादेशची कापड उद्योग आहे त्यांनी बांगलादेशच्या सरकारला सांगितलेलं आहे की आपण जर असा निर्णय घेतला तर आपण जगाच्या स्पर्धेतून बाजूला फेकले जाऊ। त्यामुळे बांगलादेश सरकार सुद्धा तशा पद्धतीचा निर्णय घेण्याची काही शक्यता त्या ठिकाणी दिसत नाहीये। याच्यामध्ये शेतकऱ्यांना प्रश्न पडू शकतो की बाबा नेमकं भावांचं काय होणार, तर आता जवळपास 25 जानेवारी नंतर परत भाव वाढायला लागतील, कारण की परत त्या तिकडं जे कापसाच्या इंडस्ट्री सुरू होणार आहेत सध्या त्या बंद आहेत काही कारणास्तव। तर मग त्याच्यामुळे असं होणार आहे की कापूस जो आहे ते घोडदौड चालूच राहणार आहे। मात्र याच्यामध्ये शेतकऱ्यांनी काय करावं, कारण की बांगलादेशचा निर्णय फिरवला तर, अमेरिकेसोबत करार झाला तर, सरकारचं डोकं फिरलं आणि त्यांनी आयात शुल्क काढून टाकलं तर, हे जरतरच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी आपली सीसीआयला जी खरेदी आहे त्या खरेदीला नोंदणी करून ठेवावी आणि जर इकडे कापूस 9000 पर्यंत जात असेल, 8000च्या हमी भावाच्या पुढे जात असेल तर कापूस विकत राहायला हरकत नाही। 8000चा दर जर मिळत असेल तर शेतकऱ्यांनी कापूस विकून पस्तावायला पुरता असं मला वाटतं। त्याच्यामुळे जो तो निर्णय शेतकऱ्यांनी घ्यायचा आहे, मात्र सरकारचं डोकं जर फिरलं तर काही होऊ शकतं त्याच्यामुळं। आणि दुसरा मुद्दा म्हणजे काय, आपल्या भारतातले जर दर वाढले तर मग परदेशामध्ये दर कमी आहेत, मग तिकडचा कापूस सुद्धा आपल्याकडे येऊ शकतो, त्यामुळे सगळेच भाव पडू शकतात। त्यामुळे आपण कुठं थांबावं हे आपल्याला कळलं पाहिजे। त्या दृष्टीनं आपण 8000 ते 8500 जर कापूस आपल्याला दर मिळत असेल सरसकट तर कापूस विकायला आपण हरकत नाही असं मला वाटतं। बाकी तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता। ही कापसाच्या इम्पोर्ट ड्युटीची बातमी आली त्यानंतर शेतकऱ्यांनी कापूस विकणं थांबवला आणि आता दर वाढत आहेत, त्यामुळे शेतकरी कापूस विकणं थांबवलेला आहे। कापूस काढायला कोणीच तयार नाही, सगळ्यांना आशा आहे। त्याच्यामुळे आवक मंदावलेली आहे आणि आवक घटली की डिमांड वाढते, हा अर्थशास्त्राचा नियम आहे। त्या पद्धतीनं टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांनी कापूस विकला पाहिजे, सगळ्यांनी एकट्याच मार्केटमध्ये काढला पाहिजे नाही। अशा पद्धतीचे कापसाचे अपडेट आहे, वेळोवेळी अपडेट तुमच्यापर्यंत आपण देतच राहू। शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा। तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील। धन्यवाद।